चला एका अशा स्त्रीची गोष्ट ऐकूया जिने फक्त समाजाचे नियम धुडकावून लावले नाहीत तर संपूर्ण देशासाठी ते नव्याने लिहिले. ही कहाणी आहे सावित्रीबाई फुले यांची, आपल्या भारताच्या पहिल्या शिक्षिकेची. पण मग प्रश्न पडतोच की एकटी स्त्री हे सगळं कसं काय करू शकली. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या धैर्याची, त्यांच्या क्रांतीची आणि शिक्षणाच्या त्या अफॉर्ड ताकदीची गोष्ट. चला जरा वेळ मागे जाऊया. कल्पना करा 19वे शतक, तो काळ जिथे स्त्रियांचं जग म्हणजे फक्त घराच्या 4 भिंती आणि दलित बहुजनांसाठी तर ज्ञानाचे दरवाजे पूर्णपणे बंद होते. संपूर्ण समाज जणू काही कडक नियमांच्या बेड्यांमध्ये अडकला होता. आणि अशा काळात, अशा वातावरणात सावित्रीबाईंनी एका अशा गोष्टीसाठी लढा दिला ज्याला त्या जमान्यात पाप मानलं जायचं. आणि ते पाप म्हणजे काय तर मुलींना शिकवणं. विचार करा किती मोठं आव्हान असेल त्यांच्यासमोर. त्यांच्या आयुष्यावर एक नजर टाकूया. 1831 मध्ये जन्म, मग 1840 मध्ये ज्योतिराव फुलेंशी विवाह आणि त्यानंतर अवघ्या 8 वर्षात म्हणजे 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा आणि अखेरीस 1897 मध्ये प्लेगग्रस्तांची सेवा करताना देहत्याग. म्हणजे बघा, त्यांचं संपूर्ण आयुष्यच एका मोठ्या सामाजिक क्रांतीचा प्रवास होता. आता बोलूया त्यांच्या सर्वात मोठ्या ओळखीबद्दल, भारताच्या पहिल्या शिक्षिका. चला पाहूया स्त्री शिक्षणाची ही ज्योत त्यांनी पेटवली तरी कशी. एकीकडे समाज काय म्हणत होता, स्त्रीचं स्थान फक्त घरात आहे. पण सावित्रीबाईंनी हा नियमच मोडून काढला. त्यांनी सांगितलं, नाही, स्त्रीचं स्थान वडगात आहे. त्यांनी मुलींना घराबाहेर काढून थेट शाळेच्या दारात आणून उभं केलं. ही खऱ्या अर्थाने क्रांतीच होती. फक्त एक आकडा. पण हा साधा आकडा नाहीये. हा आकडा आहे इतिहासाला कलाटणी देणारा. कारण सावित्रीबाई नाधी भारतात एकही महिला शिक्षिका नव्हती. विचार करा, त्यांनी ही परंपरा तोडली आणि देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका होण्याचा मान मिळवला. आणि तो ऐतिहासिक दिवस उजाडला. वर्ष होतं 1848. ठिकाण होतं पुण्यातला भिडेवाडा. याच वाड्यात सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी मिळून मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली आणि इथूनच एका नव्या युगाची सुरुवात झाली. पण त्या एका शाळेवरच थांबल्या नाहीत. ती तर फक्त सुरुवात होती. तिथून पुढे हा प्रवास वाढतच गेला. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी मिळून तब्बल 18 पेक्षा जास्त शाळा उघडल्या. म्हणजे ही फक्त शाळांची संख्या नव्हती, तर ती एका मोठ्या शैक्षणिक चळवळीची नांदी होती. आणि त्यांच्या शाळांमध्ये शिक्षण कसं होतं ते फक्त घोकमपट्टी नव्हतं. त्यांनी मुलींना गणित आणि विज्ञानासारखे विषय शिकवले. त्यांना चिकित्सक विचार करायला शिकवलं, प्रश्न विचारायला प्रोत्साहन दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिथे कोणत्याही जाती धर्माचा भेद नव्हता. सगळ्यांसाठी ज्ञानाचे दरवाजे खुले होते. म्हणजे त्यांचं शिक्षण हे खऱ्या अर्थाने आधुनिक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारं होतं. पण सावित्रीबाईंचं काम फक्त शाळेच्या वर्गापुरतं मर्यादित नव्हतं. त्या एक थोर समाजसुधारकही होत्या. त्यांनी समाजातील इतर अन्यायांविरुद्धही एक मोठा लढा उभारला. चला त्यांच्या या पैलूबद्दलही जाणून घेऊया. त्या फक्त शिक्षिका नव्हत्या, तर एक लढवय्या समाजसुधारक होत्या. बालविवाहाची प्रथा असो, विधवांची होणारी परवड असो किंवा अस्पृश्यतेसारखी अमानुष रूढी, त्यांनी प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांचं काम एकाच वेळी अनेक आघाड्यांवर सुरू होतं. स्वाभिमानाने जगा आणि अन्यायाला विरोध करा, हे फक्त त्यांचे शब्द नव्हते, तर त्यांच्या आयुष्याचं सार होतं. त्यांनी लोकांना फक्त अक्षरओळख दिली नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली आणि स्वाभिमानाने कसं जगायचं हे शिकवलं. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक जबरदस्त विचार होता, एक भक्कम तत्वज्ञान होतं. चला आता आपण त्यांच्या याच विचारांवर लक्ष देऊया, जे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्याकडे बदलाचं आणखी एक शस्त्र होतं आणि ते म्हणजे त्यांची लेखणी. सावित्रीबाई एक उत्तम कवयित्री होत्या. काव्य फुलेसारख्या त्यांच्या कवितांमधून त्यांनी शिक्षण, समानता आणि स्वातंत्र्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांनी अक्षरशः लेखणीला क्रांतीचं साधन बनवलं. शिक्षण हेच खरं स्वातंत्र्य आहे, हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. त्यांना हे पक्का माहीत होतं की ज्ञानच माणसाला विचार करण्याची शक्ती देतं, प्रश्न विचारायला शिकवतं आणि गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचं बळ देतं. आणि याच विचाराची दुसरी बाजू म्हणजे अज्ञान हेच गुलामगिरीचं मूळ आहे. अगदी सरळ आहे. जोपर्यंत समाज अज्ञानाच्या अंधारात चाचपडत राहील, तोपर्यंत तो शोषण आणि अन्यायापासून बाहेर पडूच शकत नाही. मुलींना शिक्षण दिल्यास संपूर्ण समाजाची प्रगती होते. विचार करा किती पुढचा विचार होता हा. एका स्त्रीला शिकवलं तर संपूर्ण समाज पुढे जातो, ही गोष्ट त्यांनी त्या काळातच ओळखली होती. आणि त्यांचं आयुष्य फक्त बोलण्यापुरतं नव्हतं, तर त्या कृतीतून जगल्या. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. तेव्हा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या रुग्णांची सेवा करत होत्या.
आणि एका प्लेगग्रस्त मुलाला पाठीवर घेऊन दवाखान्यात नेताना त्यांना स्वतःला त्या आजाराची लागण झाली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. सेवेचा आणि मानवतेचा हा केवढा मोठा आदर्श. आणि म्हणूनच आजही संपूर्ण देश 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस सावित्रीबाई फुले जयंती म्हणून साजरा करतो. पण त्यांचा वारसा फक्त एका दिवसापुरता नाही. त्यांनी पेटवलेली ज्ञानाची ज्योत, त्यांनी दिलेल्या समानतेचा विचार हाच त्यांचा खरा आणि कायम टिकणारा वारसा आहे. पण जाता जाता एक प्रश्न मागे राहतोच. ज्या समानता आणि शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं, तो लढा आज खरंच संपला आहे का? त्यांच्या विचारांची आज आपल्याला किती गरज आहे यावर विचार करायला हवा.